सध्या राज्यामध्ये जर आपण पाहिलं तर लोकसभा निवडणुकीचे वारे सर्वत्र वाहत आहेत। त्यातच भिवंडी मतदारसंघ पाहिला तर एकीकडे भाजपचे कपिल पाटील, दुसरीकडे राष्ट्रवादीचे जर आपण पाहिलं तर बाळामामा म्हात्रे आणि तिसरीकडे जर आपण पाहिलं तर एक नवीन चेहरा राजकारणात आला आहे। परंतु राजकारण प्लस समाजकारण यामध्ये अग्रेसर असलेलं एक सर्वसामान्य कुटुंबातलं नाव म्हणजेच निलेश सांबरे हे जे नाव आहे ते आपल्या सर्वांना चर्चेमध्येच आहे। आपण युवांकडनं जाणून घेऊया की त्यांचा इतर वेळेस आपण पाहिलं तर भाजी निवडताना देखील इथला मतदार जो असतो तो अतिशय सुदृढ असतो, परंतु जर खासदार निवडताना कुठले गुण पाहिजे याच विषयी आपण चर्चा करणार आहोत। कौल ज्या जनतेचा याविषयी आज आपण जनतेकडून जाणून घेऊयात की त्यांचा खासदार कसा असणार आहे। दादा, सर्वप्रथम काय सांगाल, खासदारकीचं इलेक्शन आहे, कशा प्रकारे निलेश सांबरे आपण पाहिलं की आज ते अर्ज भरण्यासाठी देखील आले होते आणि हजारोच्या रखरखत्या उन्हामध्ये गर्दी एका नावासाठी आली होती, काय अधिक माहिती द्याल? आता तुम्ही सर्वांनी बघितलं असेल, आम्ही सर्व युवा असतील, इथे आलेले 85% हे सगळे युवा असतील, हे अगदी सांबरे साहेबांच्या विचारांवर चालणारे आहेत। आज आपल्याला खासदार कसा हवा आहे हे जर तुम्ही बघितलं तर गेल्या देश स्वतंत्र होऊन 76 वर्ष झाली, आपण वीज, रस्ते, पाणी यासाठीच भांडत आलो, पण आदरणीय सांबरे साहेबांनी या संपूर्ण कोकणाला एक दिशा देण्याचं काम सांबरे साहेब करतात। ते म्हणजे आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, शेतकरी, युवकांसाठी जे काम या लोकप्रतिनिधींनी करायला पाहिजे। गेल्या 15 वर्षापासून आम्ही बघतोय आदरणीय सांबरे साहेब स्वतःच्या खिशातून हे सगळं करतात। 8 CBSEच्या शाळा असतील, 130 बेडचं हॉस्पिटल असतील, आमच्या ग्रामीण भागातील रुग्णांना ज्या दिवशी रुग्ण माहीत झालं की एखादा आजार आहे त्या दिवशी स्वतः त्यांनी गाडी पाठवून त्या रुग्णाला हॉस्पिटलमध्ये नेऊन त्याच्यावर मोफत उपचार दिले जातात। आमच्या गावपाड्यातील एखादा हुशार विद्यार्थी असेल, त्याला शिक्षणापासून वंचित आहे, त्याच्यापर्यंत जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून पोहोचून त्याला शिक्षण देण्याचं काम आदरणीय सांबरे साहेब करतात। म्हणून आज मोठ्या संख्येने आम्ही युवक त्यांच्यासोबत आहोत आणि इथून पुढेही आम्ही सांबरे साहेबांच्याच सोबत असणार एवढं ठामपणे सांगतो। निश्चितच 43 अंश सेल्सिअसच्या रखरखत्या उन्हामध्ये तरुण मंडळी असतील, वृद्ध असतील, महिला असतील, या एका नावासाठी आज आपल्याला या ठिकाणी पाठिंबा देताना पाहायला मिळत आहे। खरं तर 42 अंश सेल्सिअसच्या रखरखत्या उन्हामध्ये महिला असतील, पुरुष असतील, युवक असतील, हे एका नावासाठी आले, ते नाव म्हणजे निलेश सांबरे। खरं तर प्रत्येकाला त्यांना खासदार म्हणून पाहायचं आहे, परंतु तरुणांचे नेमके प्रश्न काय आहेत आणि ते प्रश्न जे आहेत ते गेल्या 10 वर्षात खरंच सॉल्व्ह झालेत का, याचविषयी काही तरुणांची मतं आपण जाणून घेऊयात। दादा, एक तरुण म्हणून काय वाटतं, कशा प्रकारे तू पाहतो की देशात राजकारण चाललं आहे आणि कोणत्या चेहऱ्याला आपण संधी दिली पाहिजे? आम्ही वांगणी बदलापूरवरनं आलो आहे, पण वांगणी बदलापूरचा पाठिंबा हा साहेबांच्या बरोबर 100% राहील एवढं सांगू शकतो। आणि साहेबांचं नेतृत्व हे पूर्ण भिवंडी मतदारसंघात पूर्णपणे पसरलेलं आहे आणि साहेबांच्या विषयी जेवढं बोलू तेवढं कमीच आहे। याच्या अगोदर जर आपण पाहिलं तर 2 वेळा कपिल पाटील खासदार होते, वाटतं की त्यांच्या खासदारकीमध्ये कामं झालेत शहरामध्ये? नाही, काही कामं तर काही झाली नाही, पण आता जे निलेश सांबरे आहेत ते आता आल्यानंतर कामं तर चांगली होतील, खूप मोठ्या प्रकारात कामं होतील आपल्याला। निश्चितच आणखीन काही तरुण आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेऊयात। काय सांगशील तरुण म्हणून, काय वाटतं? काय नाही, सांबरे साहेब निवडून आले पाहिजे तेवढंच, बाकी काय नाही। निश्चितच जनसामान्यांच्या प्रतिक्रिया जर आपण पाहिल्या तर एक नवीन चेहरा जो समाजकारणामध्ये अग्रेसर आहे, अशा चेहऱ्याला संधी देणं सर्वांची जबाबदारी आहे। खरं तर आपण पाहिलं तर गेल्या 10 वर्षामध्ये कपिल पाटील जे होते सलग 2 वेळा खासदारकी पद निवडून आले होते, परंतु या तरुणांचं असं म्हणणं आहे की जी कामं व्हायला पाहिजे होती, जी विकास कामं व्हायला पाहिजे होती, ती मात्र आपल्याला जैसी थी तैसीच परिस्थिती पाहायला मिळते। आणि निलेश सांबरे यांचं जर कार्य पाहिलं तर कोकण विभागामध्ये त्यांनी 5 जिल्ह्यांमध्ये जे कार्य केले, मग ते CBSE शाळा असेल किंवा इंटरनॅशनल लेवलच्या स्कूल असतील, हॉस्पिटल असतील, MPSC UPSC केंद्र असतील, आणि तेही अतिशय निःशुल्क दरामध्ये, तर या सगळ्याचा मॉडेल म्हणून त्यांना नक्कीच संधी दिली पाहिजे असं जे मत आहे ते इथल्या तरुणांना वाटतं। खरं तर तरुणांची जी प्रतिक्रिया ती आपण सर्वांनी ऐकली, सकाळपासून आपण याविषयीची वित्तंबात बातमी देतोय। खरं तर थोड्याच वेळा अगोदर जर आपण पाहिलं तर भिवंडी शहरामध्ये या ठिकाणी प्रांत कार्यालय जे आहे त्या ठिकाणी निलेश सांबरे यांनी खासदारकीसाठीचा जो आपला अर्ज होता तो या ठिकाणी दाखल केला आणि एक सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कुटुंबातला एक मुलगा जेव्हा खासदारकीसाठी उभा राहतो तेव्हा त्यांच्यासोबतचा जो जनसमुदाय होता तो आपण पाहिला की शेकडोच्या संख्येने, हजारोच्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते जे होते ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून निलेश सांबरे यांना जाहीर पाठिंबा देताना पाहायला मिळतात। खरं तर अपक्ष म्हणून उमेदवार म्हणून ते उभे आहेत, परंतु वंचित बहुजन आघाडी या पक्षाने त्यांना जाहीर पाठिंबा जरी दिला असला तरी जिजाऊ संस्थेकडूनच ते निवडणूक लढतील अशी त्यांनी घोषणा केली आहे। याविषयी आम्ही तुम्हाला वित्तम बातमी देतच राहू। तुर्तास इतकंच। व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवेसोबत मी अनिकेत, ठळक वार्ता भिवंडी।